महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी असणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीच्या TRPमध्ये सातत्याने घसरण होताना दिसत आहे। आता स्टार प्रवाह वाहिनी ही महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी होती असं म्हणायची वेळ आली आहे, कारण या सगळ्याला स्टार प्रवाह ही वाहिनी स्वतः जबाबदार आहे। स्टार प्रवाह वाहिनीने काही दिवसांपूर्वी मालिकांच्या वेळांमध्ये विनाकारण बदल केले आणि TRPमध्ये अव्वल असणाऱ्या मालिकांच्या वेळा बदलणे स्टार प्रवाह वाहिनीला खूप महागात पडले। लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेला बंद केल्यापासून स्टार प्रवाह वाहिनीची वाट लागली आहे। पाठोपाठ स्टार प्रवाह वाहिनीने एकापेक्षा एक लोकप्रिय मालिका बंद केल्या। स्टार प्रवाह वाहिनीने ज्याही मालिकेची वेळ बदलली त्या प्रत्येक मालिका शेवटी बंद झाल्या। त्यामध्ये कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेची देखील वेळ बदलली आणि ही मालिका देखील कथानक बाकी असून सुद्धा बंद करण्यात आली। तसेच काजळ माया या मालिकेची देखील वेळ बदलली आणि मालिकेची TRP घसरली आणि कथानक बाकी असून सुद्धा देखील काजळ माया या मालिकेने अवघ्या 2 महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला। आता घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची देखील वेळ बदलण्यात आली आहे आणि या मालिकेला बदलत्या वेळेचा खूप मोठा फटका बसला आहे। येणाऱ्या दिवसात घरोघरी मातीच्या चुली ही देखील मालिका बंद होऊ शकते। तसेच स्टार प्रवाहाने आता तुझ्या सोबतीने या नव्या मालिकेसाठी येड लागलं प्रेमाचं या मालिकेची वेळ बदलली आहे। येड लागलं प्रेमाचं ही मालिका रात्री 11 वाजता प्रदर्शित होत आहे। रात्री 11 वाजता प्रदर्शित होणाऱ्या 2 मालिका यापूर्वी बंद झाल्या आहेत। आता येणाऱ्या दिवसात येड लागलं प्रेमाचं ही मालिका रात्री 11च्या स्लॉटला चांगला परफॉर्म करते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मालिकेचा घसरता TRP पाहून स्टार प्रवाह वाहिनीने आता एक निर्णय घेतला आहे। येणाऱ्या 3 महिन्यात स्टार प्रवाह वाहिनीची एकही मालिका बंद होणार नाही। चला तर मग जाणून घेऊया येणाऱ्या 3 महिन्यात स्टार प्रवाह वाहिनीची कोणतीही मालिका प्रेक्षकांचा निरोप का घेणार नाही याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। वाहिनीने नुकताच शेअर केलेल्या प्रोमोनुसार स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रत्येक मालिकेमध्ये येणारे 100 दिवस हे धमाक्याचे असणार आहेत। न पाहिलेले घडणार येथे प्रत्येक दिवस खास असणार। प्रवाह दुपारच्या मालिकांपासून ते रात्रीच्या स्लॉटच्या मालिकांपर्यंत स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांमध्ये 100 दिवस धमाक्याचे होणार आहेत। येणाऱ्या 100 दिवसामध्ये प्रत्येक मालिकेमध्ये कोणकोणते मोठे खुलासे होणार आहेत, तसेच कोणकोणते ट्विस्ट आणि टर्न्स येणार आहेत, कोणते मोठे धमाके होणार आहेत पाहूया। प्रवाह दुपारच्या शुभविवाह या मालिकेत आकाश आणि भूमी 100 दिवसात रागिणीचा खेळ सर्वांसमोर आणणार आहेत। तसेच लपंडाव या मालिकेत सखीचा भूतकाळ, तेजस्विनी सरकारचं सत्य, खरं आणि खोटं कानासमोर येणार आहे। हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत येणाऱ्या 100 दिवसामध्ये कृष्णा ही गावची सरपंच होऊन दाखवणार आहे। मुरांबा या मालिकेत येणाऱ्या पुढच्या 100 दिवसात रमा अक्षयची होणार आहे। आता पाहूया संध्याकाळी आणि रात्रीच्या स्लॉटला प्रदर्शित होणाऱ्या मालिकांमध्ये कोणते मोठे धमाके होणार आहेत, तसेच कोणते खुलासे 100 दिवसांमध्ये पार पडणार आहेत। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत पुढच्या 100 दिवसात काव्या पार्थला मिळवणार तर जीवा नंदिनीला मिळवणार। दोन्ही जोड्या 100 दिवसात एकत्र येणार। नशीबवान या मालिकेत येत्या 100 दिवसात गिरिजा नागेश्वर घोरपडेचा सभ्यपणाचा मुखवटा उतरवणार, खरा क्रूर चेहरा रुद्रप्रताप आणि सगळ्यांसमोर आणणार। तू ही रे माझा मितवा या मालिकेत ईश्वरी देवीच्या आशीर्वादाने अर्णव सरांचं प्रेम पुन्हा जिंकणार। साधी माणसं या मालिकेत मीरा मायलेकाचं नातं हक्काच्या प्रेमाने खुलवणार। तसेच वचन दिले तू मला या नव्या मालिकेत शौर्य आणि ऊर्जा लग्नाच्या बेडीत अडकणार। तसेच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत खलनायकाचा मुखवटा जळणार, खरा चेहरा जानकी सर्वांसमोर आणणार। ठरलं तर मग मालिकेत प्रिया हीच खरी तन्वी आहे हे सत्य सायली सर्वांसमोर आणणार आहे। तसेच तुझ्या सोबतीने या नव्या मालिकेत लग्नानंतर नुपूरला मल्हारचं सत्य कळणार आहे। येड लागलं प्रेमाचं या मालिकेत मिहिरचा खुनी 100 दिवसात कळणार आहे। अशा प्रकारे स्टार प्रवाह वाहिनीवर रोज नवं वळण, रोज नवा धमाका, 100 दिवस मनोरंजनाचे दररोजच्या धमाक्याचे होणार आहेत। अशा प्रकारे स्टार प्रवाह वाहिनीच्या सर्वच मालिकांच्या कथानकांमध्ये 3 महिन्याचे मोठे धमाके होणार आहेत। त्यामुळे येणाऱ्या 100 दिवसात म्हणजेच 3 महिन्यात स्टार प्रवाह वाहिनीची कोणतीही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार नाही हे यावरून समजत आहे। 3 महिन्यानंतर मात्र बऱ्याच मालिका या बंद केल्या जातील आणि आणखी नव्या पुन्हा मालिका प्रेक्षकांच्या भेटीला स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित केल्या जातील। तसेच आता बाई तुझा आशीर्वाद या नव्या मालिकेसाठी स्टार प्रवाह वाहिनीची कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार की बाई तुझा आशीर्वाद ही मालिका 3 महिन्यानंतर प्रदर्शित केली जाणार हे येणाऱ्या दिवसात समजेल। जर बाई तुझा आशीर्वाद ही नवी मालिका 3 महिन्याच्या आत प्रदर्शित होणार असेल तर ती कोणत्या वेळेत प्रदर्शित होईल? प्रवाह दुपारमध्ये प्रदर्शित होईल
की रात्रीच्या कोणत्या इतर स्लॉटला प्रदर्शित होईल हे पाहणे रंजक ठरणार आहे. दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीच्या या नव्या चालीबद्दल, या नव्या खेळीबद्दल, TRP वाढवण्यासाठी केलेल्या या डावाबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? स्टार प्रवाह वाहिनीची कोणती मालिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते? स्टार प्रवाह वाहिनीच्या कोणत्या जुन्या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घ्यायला हवा? आणि या शेअर केलेल्या प्रोमोवर काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी मुसाफत या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.